शेवगाव तालुक्यातील भटक्या विमुक्त आदिवासी एससी एसटी व ओबीसी इत्यादी लोकांच्या विविध मागण्यांसाठी बहुजन मुक्ती संघटनेच्या वतीनं संघटनेचे प्रमुख पदाधिकारी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दिनांक 25 जुलै रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला। संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। या प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या। संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। तहसीलदार यांच्या शासकीय कार्यालयामध्ये खासगी व्यक्तींना काम करू नये, गौण खनिज, वाळू उत्खनन, जन्ममृत्यू येणे प्रकरणे इत्यादीची सखोल चौकशी करण्यात यावी, यासाठी संघटनेचे शिष्टमंडळ महसूल मंत्री तथा नागरी पुरवठा मंत्री यांची भेट घेऊन तहसीलदार साहेबांच्या कामकाजाची पद्धत सांगून सखोल चौकशीची मागणी करणार आहेत, असं निवेदनात नमूद करण्यात आले। आम्हाला दादा कुपन नाही, जातीचा दाखला नाही। माझं नाव दादासाहेब शिंदे, शेवगावचे राहणं गोंधळी। कुपन नाही, आम्हाला जातीचा दाखला नाही दादा, आम्हाला काय घरकुल नाही, आम्हाला पोरं शाळेत नाही, शाळेत गेल्याच्या नंतर मुलाला ते लागतं दाखला धुकला ती सुद्धा नाही। हो, जन्म दाखला नाही। आता कोणी काय म्हणतात सह्या लागत्या, आता आपला अंगठा चाला ना, आता काहीच नाही करणार। काय केलं पाहिजे, काय बदल पडायला पाहिजे साहेब। जातीचं दाखलं, कुपन एवढं भेटायला पाहिजे। जिल्हाधिकारी जातीचं दाखला नाही। जिल्हाधिकारी साहेबांना काय मागणी करतात? हेच मागणी आमची, ओली कुपन, जातीचं दाखलं, तहसीलदार येत नाही आकडून। तहसीलदार काय येत नाही, तहसीलदार काय कामं घेत नाही गोरगरिबीच्या मनावर, त्यांचे खरं बघा त्याला हाकून द्यायला पाहिजे। रुपयाचा स्टॅम्प आहे तो 120 रुपयाला भेटतोय, 20 रुपयाचं तिकीट भेटतंय आणि देणार सही करून घेणारे लोक 150-200 रुपये घेत आहेत टायपिंग करून देणारे, त्याशिवाय ते तहसीलदार काहीच कामं करीत नाही। आणि 6 महिने झाले कुपन दिलेलं आहे, मी लोकांची कुपनं जाते घेऊन, तर मला म्हणते उर्जट भाषेमध्ये का नाही करणार सही, नाही करणार अंगठा, जा निघा इथून, शेतूमध्ये जा, जातीचे दाखले नाही होणार ना, उत्पन्नाचा दाखला नाही होणार, कोणचंच काम होत नाही त्या तहसीलदाराकडं। त्यांना निलंबित करण्यात येणार, हकलून द्या त्यांना, आमच्या तहसीलमध्ये ठेवू पण नका आणि काही अधिकार पण नाही शेवगावला राहण्यास त्यांचा। त्यांना असं वाटतं की आमचंच तहसील आहे, मी स्वतःचा बॉस आहे त्या तहसीलचा। जनतेचाच बॉस समजते असून आम्ही इथं शेवगाव रहिवाक असून आम्ही इथं आम्हाला रेशन कार्ड भेटत नाही आणि रेशन कार्ड भेटत नाही ते भेटत नाही। भेटलं जर एखाद्याला तरी पण त्याच्यावर त्यांना रेशन येत नाही, मग असे धान्य येत नाही। त्याच्यावर पोरांचे ऑनलाईन करायसाठी जर गेलो तर 4 माणसांचे ऑनलाईन करतात, 4 माणसाचं देतात, 4 माणसाचं ते जिप्ती करतात, ते काही आम्हाला देत नाही। ते तर सांगायला गेलं तर ते उद्घट बोलतात, उद्घट बोलून आम्हाला हाकलून लावतात, हाकलून लावून मग ते आम्हाला तिथं काही थांबू देत नाही। एवढं बोलून माझे 2 शब्द मी संपवतो। मी बाळासाहेब शामराव गायकवाड, बहुजन मुक्ती संघटनेचा अध्यक्ष। गेल्या डिसेंबरपासून शेवगावचे जे तहसीलदार आहेत प्रशांत सांगडे साहेब यांच्या गैरकारभाराची चौकशी व्हावी। त्यांनी गौण खनिज झालं, रेशन दुकान झालं, वाळूची तस्करी झालं, येण्याचे प्रकरण असो, ह्या सगळ्या प्रकरणामध्ये गैरव्यवहार चालू आहे। कोट्यवधी रुपये भ्रष्टाचार केलेले, करोडो रुपयाचा आजही त्या हप्ते त्यांचा खाजगी ड्रायव्हर हप्ते गोळा करतो, पैसे घेतात, पैसे घेतल्याशिवाय कोणतेही काम होत नाही। आम्ही वारंवार त्या ठिकाणी चक्रा मारल्यानंतर कार्यकर्त्याला अपमानास्पद उद्धट पद्धतीची वागणूक देतात। अतिशय गुरमट आणि नालायक माणूस आहे। माझं तर असं स्पष्ट म्हणणं आहे की त्याची उचलबांगडी त्या ठिकाणाहून झाली। संजय लहासे, अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज, शेवगाव।